छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतली अंतर्गत धुसफूस, अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। ठाकरेंचे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांचा वाद अजूनही शमण्याचं नाव घेत नाहीये। संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंच्या मेळाव्याला खैरेंनी दांडी मारली आणि याचं स्पष्टीकरण देताना त्यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे। तर अंबादास दानवे हे नंतर आले, ते केवळ काड्या करतात, त्यांच्यामुळे अनेक लोक पक्ष सोडून गेले अशी बोचरी टीका चंद्रकांत खैरेंनी केली आहे। दानवेंविरोधात आता चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर चंद्रकांत खैरे हे ज्येष्ठ नेते असून ते कारवाई करू शकतात असं अंबादास दानवेंनी सांगितलंय। कालच्या मेळाव्यात खैरे उपस्थित नव्हते, पुन्हा नागपूरला गेले। तुम्ही काही यार विचारत नका प्रमुख मार्गदर्शक होते। आता होते त्यांना नागपूरला जायचं आधी मागच्या माहितीप्रमाणे नागपूरला त्यांच्या काही समाजाचा मेळावा होता, त्याला ते गेले होते। दादा, तुम्ही जर का आयोजन करता त्याच्यात त्यांना प्रमुख मार्गदर्शक होता तरी ते समाजाच्या मेळाव्याला जातात, म्हणजे दांडीच मारली नाही। त्यांना विचार, मला नका विचार। नाही, मला सांगितलं नाही अंबादास दानवेने। स्पष्ट सांगतो मी उद्धव साहेबांना सांगणार आहे। आता मला अंबादासने सांगितलेलंच नाही आहे। तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा, किती 2-4 महिन्याचाच आहे आता तो, आता जाणार आहे। उद्धव साहेबांनी तक्रार करणार आहात तुम्ही? मी करणार तक्रार, मी सांगणार। मी परवा मीटिंग आमची त्यावेळेस सांगणार मी। पण तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी काय समजता, कचरा समजता तुम्ही? अरे शिवसेना मी वाढवली, जेलमध्ये गेलो, लाठ्या खाल्या सगळीकडे गेलो, लॉकअपमध्ये गेलो, सगळं केलं। तुम्ही काय केलं आमच्यासाठी? मला असं वाटतं चंद्रकांतजी खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत। ते जे जे करतील त्याला मला तर होच म्हणावं लागेल, तर याच्यावरती मी काही बोलणार नाही। तुमच्यावर कारवाई करायला लावणार मातोश्रीला? पक्षप्रमुख जो सांगेल ते ऐकायला मी तयार आहे। तुम्ही 4च महिने नंतर बघून येऊन म्हणतात, मग आता मी त्यांना म्हणू का तुम्ही काय आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।